हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील आपण पार्ट 1 मध्ये राजकीय घडामोडीची सुरुवात केली आणि पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये आपण सर्व काही डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे आणि संक्षिप्त घडामोडी पार्ट 3 मध्ये कव्हर केलेल्या आहे. आता राजकीय घडामोडी वन लाईनर स्वरूपात राहिलेले आहे ते पण कव्हर करू. आणि सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 या सिरीजला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो. असा सपोर्ट राहू द्या. आणि बऱ्यापैकी आपण जे की माझ्याजवळ मी पेड क्लासमधून काही PDF आणि काही लेक्चर हे केले, सर्व काही आपण डिटेल घेण्याचा प्रयत्न करू फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर बघा, आता मागील पार्टमध्ये मुख्य न्यायाधीशांची नेमणुका सांगितलं होतं मी घ्यायचे आपल्याला. तर ते 8 उच्च न्यायालयावर मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुका झालेल्या आहेत. ते 8 उच्च न्यायालयामध्ये हे जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकते. तर न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालय आणि इंद्र प्रसन्न मुखर्जी मेघालय उच्च न्यायालयाचे आहे. इंद्र हा मेघ म्हणजेच मेघात देवता असल्यासारखा आहे, म्हणून ते लक्षात असू द्या, इंद्र प्रसन्न मुखर्जी. राजीव शकदर हे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत. तर राजीव शकदर शंकराचार्य म्हणजेच हिमालयावर असतात. तर अशा पद्धतीने थोडंफार काहीतरी ट्रिक बनवण्याचा प्रयत्न करायचा. सुरेश कैत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. नितीन जमादार केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहे. आणि ताशी राबस्तान हे ते तुम्हाला माहिती असेल, जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालय. 2019 मध्ये 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले होते 370 कलम हटून. आणि न्यायमूर्ती जर बघितलं, श्रीराम कलापती राजेंद्रन मद्रास उच्च न्यायालय आणि MS रामचंद्र राव हे झारखंड उच्च न्यायालय. तर हे 8 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत नियुक्त. तर बघा, आता वन लाईनर स्वरूपात राहिलेल्या घडामोडी आपण क्लिअर करू आणि पूर्णतः राजकीय जे की पार्ट आहे हे पूर्णतः कव्हर होईल आपला, काहीच सुटणार नाही तुमचं. आणि वारंवार थोडंसं फास्टमध्ये बघायचं रिव्हिजन करण्यासाठी व्हिडिओ डिटेलमध्ये आरामात तुमचे सर्व काही इंद्रिय, डोळे सर्व ओपन करून आपला लेक्चरचा चांगल्या पद्धतीने तुम्ही याचं पूर्ण करू शकता. तर वन लाईनर स्वरूपात राजकीय घडामोडी बघा. आता RTI चळवळीचे उगमस्थान मानले जाणारे कोण? राजस्थान आहे. हे राजस्थान राज्य RTI चळवळीचे उगमस्थान आहे. पण इथेच माहिती अधिकार जे की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट येथे संग्रहालयाची पायाभरणी झाली आहे. ते कुठे झालेली आहे? राजस्थानमध्ये, बेवारमध्ये. मग माहिती अधिकार संग्रहालयाची पायाभरणी कुठं? बेवार, राजस्थानमध्ये झालेली आहे. तर 31 जानेवारी 2024 संसदेची नवीन इमारत. आणि या इमारतीमध्ये शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण? तर सतनाम सिंह सिंधू. लक्षात असू द्या. केरळ जनपक्ष जे की या पक्षाचे प्रमुख PC जॉर्ज यांनी 31 जानेवारी 2024 रोजी हे पक्ष आपल्या भाजपामध्ये विलीन केला. बरोबरच आहे, लक्षात ठेवायची काही गरज नाही एवढं, कारण की मोठा पक्ष जर म्हटलं तर भाजपच चालते आहे आता. तर कोणाला पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात जे की घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पक्षांतरबंदी कायदा, तर यामध्ये या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला बनवलेले आहे? तर राहुल नार्वेकर हे 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष झालेले आहेत. तर हिमाचल प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? तर 1 जानेवारी 2024 रोजी सिरसौर जिल्ह्यातील ट्रान्सगिरी भागातील एक अनुसूचित जमाती आहे ST या दर्जा देण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. ती जमात आहे हत्ती जमात. तर हत्ती जमात कशी संबंधित? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. पुढे जर बघितलं आपण, आता जर हरियाणातील गुरुग्राम शासनाने निवडणुकीसाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेला आहे. कोणाला? तर युजवेंद्र चहल यांना. तर हरियाणातील जे की गुरुग्राम शासन आहे यांनीच निवडणुकीसाठी आपला ब्रँड अँबॅसेडर घोषित केले. कोण? युजवेंद्र चहल. बघा, आता इथे म्हटलेलं आहे कोणत्या राज्य सरकारने 20 मे 2024 रोजी आपल्या विभागांमध्ये आउटसोर्स केलेल्या सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के? तर 33% आरक्षण अनिवार्य केलेले आहे. तर हे कंत्राटी नोकऱ्यामध्ये सरकारीच्या 33% आरक्षण महिलांसाठी कर्नाटक राज्य. लक्षात असू द्या. बघा, पुढील न्यूज जर बघितलं आपण, आता भारतीय संसदेची जी की सुरक्षा व्यवस्था आहे हे कोणाकडे देण्यात आलेली आहे? आता CISF कडे देण्यात आली आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. तर सरकारी नोकऱ्यांमध्ये OBC ना असलेल्या आरक्षणात वाढ करावी अशी शिफारस मागासवर्गीय आयोगाने कुठे? तर कोणत्या राज्यामध्ये? तर पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये सांगितलेले आहे मागासवर्गीयांना आरक्षणात वाढ करावी. तर बघा, आता
कोणत्या राज्याच्या विधानसभेने बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीची शिक्षेची तरतूद केलेली आहे? त्यासाठी अपराजित महिला आणि बाल विधेयक मंजूर केलेले आहे, ते पश्चिम बंगाल. आता जर बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तर फाशी शिक्षा दिलेली आहे. तर कोणत्या राज्याच्या विधानसभेने 27 ऑगस्ट 2024 रोजी महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्यात आलेले आहे? तर हे विधेयक हिमाचल प्रदेश या विधानसभेने मंजूर केलेले आहे. लक्षात येऊ द्या, 18 वरून 21 वर्ष महिलांचे विवाहाचे वय. आता कोण? हिमाचल प्रदेश विधानसभा. कोणत्या राज्यांनी 26 ऑगस्ट 2024, बघा हे डेट लक्षात ठेवायचे नाही मित्रांनो, फक्त मी वाचन करत आहे तुमच्यासाठी की असो डोळ्याखालून जावो. तर कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट अधिकारांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आता? तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे. कोणाची राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवडणूक झाली? अमित शहा. हे महत्त्वपूर्ण नाही. तर कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत 0 तास सुरू करायचं? आता एक राज्य आहे की जे की हिमाचल प्रदेश यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच 0 तास सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, ते आहे हिमाचल प्रदेश. तर जोसेफ फ्रान्सिस परेरा पाकिस्तानामधील एक ख्रिश्चन व्यक्ती आहे आणि ह्या ख्रिश्चन व्यक्ती भारतीय नागरिकत्व जे काही कायदा आहे या कायद्यानुसार CA नुसार आपल्या राज्यातील म्हणजेच कोणत्या राज्य? गोवा राज्यातील पहिला व्यक्ती ठरला आहे जे की पाकिस्तानामधील ख्रिश्चन व्यक्ती हा भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा. कोण? जोसेफ फ्रान्सिस परेरा. कुठील आहे मग? पाकिस्तानमधील आहे. तर तुम्हाला अफगाणिस्तान, बांगलादेश ऑप्शन असे प्रकारे देऊ शकते ती. आता जुआंग काय आहे? तर वन हक्क कायदा 2006 अंतर्गत अधिवास हक्क मिळवणारा एक विशेषतः असुरक्षित आदिवासी गट आहे हा जुआंग. तो कोणत्या राज्यातील आहे? तर ओडिसा राज्यातील आहे. लक्षात घ्या, इकडे जुआंग ओडिसा राज्यातील आणि इकडे आपण काय बघितलं? हिमाचल प्रदेश हे हत्ती समाज हे ST मध्ये ॲड करण्यात. तर अशा पद्धतीत जे काही आहे ह्या नवीन जे काही जमाती आलेल्या आहेत, तर ह्या जमातीमध्ये तुम्हाला राज्यातील आणि जोड्या लावा त्यामध्ये विचारू शकेल. कोणत्या राज्य सरकारने राज्याच्या घटत्या प्रजनन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जे काही 2 अपत्याचे नियम होतात ते रद्द करण्यात आलेले आहे आता आंध्र प्रदेश. कारण की थोडंसं प्रजनन दरच थोडासा काय घटता आहे त्या राज्यामध्ये. सुरमा पारधी. तर यामध्ये जर बघितलं तर ह्या कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवडून झालेली आहे? तर ओडिशा. बघा 20 जून 2024 कोणाची लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदी? हे महत्त्वपूर्ण आहे. तर हंगामी अध्यक्षपदी कोण? तर भर्तृहरी महताब. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी कोणत्या राज्याने 50 वरून 65% जे काही आरक्षण होते ते पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे? तर बिहारमध्ये. तर कोणत्या उच्च न्यायालयाने देशात प्रथमच भारतीय पोस्टाच्या पोस्ट सेवेद्वारे नोटीस आणि समन्स पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे? आणि याआधी आपण आधीच्या लेक्चरमध्ये मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये आता मध्य प्रदेशने डिजिटल पद्धतीने समन्स आणि हे काय नोटीस पाठवणे हे केलेले आहे सुरुवात. तर इथे तुम्हाला केरळमध्ये नोटीस आणि समन्स हे पोस्ट सेवेद्वारे पाठवता येईल, हे उपक्रम घेतलेला आहे. कोणत्या विधानसभेने केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याची विनंती करण्याचा ठराव मंजूर केला? तर कोणी विनंती केली होती? तर तामिळनाडूने सांगितलं की जनगणना करायची ही विनंती. तर पुढे बघूया आपण. बघा 1975 मध्ये आणीबाणी लागू केल्याचा निषेध करणारा ठराव कोणी लोकसभेत वाचून दाखवला होता? ओम बिर्ला यांनी, लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी. हे लक्षात असू द्या. BNS अंतर्गत जे मध्य प्रदेशामध्ये कोणत्या शहरात काय पहिला गुन्हा दाखल झाला? तर हा ग्वाल्हेर. तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने NCPCR 5 जुलै 2024 म्हणजे राज्यातील अब्रक खाणी जे आहेत त्या खाणींमध्ये आता बालकामगार मुक्त करायचं. हे खाणी हे कुठीला आहे? तर झारखंड. कोणत्या धर्माचाही विचार न करता बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 किंवा कधीचा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा? आता करंटमध्ये आहे, न्यूजमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सिम्पली GS मध्ये पण विचारू शकते पाठ घेऊन की बालविवाह प्रतिबंध कायदा कधीचा आहे? 2006चा. हे सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने? केरळ उच्च न्यायालयाने दिला. कोणत्या राज्याच्या शालेय शिक्षण विभाग आणि शैक्षणिक दिनदर्शिकेत
आता कलम 370 जे रद्द केलं होतं, हे दिन साजरा करण्याचा प्रस्ताव राजस्थानने सांगितला, की ज्या दिवशी कलम 370 रद्द झालं तो दिन साजरा करायचा. हे शैक्षणिक विभागामध्ये सांगितलेलं आहे राजस्थानच्या. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या अल्पसंख्याक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी राज्यविशेष शिबिरे आयोजित करणार आहे कोण? राजस्थान. ठीक आहे. कर्नाटक सरकारने 26 जुलै 2024 रोजी कोणत्या जिल्ह्याचे बेंगळुरू दक्षिण जिल्हा असे नामांतरण केले? तर बेंगळुरू दक्षिण म्हणून आता रामनगर या केरळमधील जिल्ह्याला ओळखले जाणार आहे. बघा, कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये 29 ऑगस्ट 2024 महिलांचा विवाह तसेच तलाकबाबत जे काही मुस्लिमांचं आहे, जे विवाह आणि तलाकबाबत यांची जी काही नोंदणी होत नव्हत्या, हे आता आसाममध्ये तुम्हाला असे विधेयक मांडण्यात आले की हे सर्व नोंदणी यांच्या पण संमत झाल्या पाहिजे. हे असे विधेयक आसामने सांगितलेले आहे, मांडलेले आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी हे कोणत्या राज्यातील राज्यसभेच्या जागेवरून बिनविरोध निवडून आले? तर मध्य प्रदेशमध्ये जॉर्ज कुरियन. लक्षात असू द्या. बघा, इथे काय म्हटलेलं आहे की कोणत्या राज्याच्या विधानसभेने 3 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील बेकायदेशीर वसाहतींचा प्रसार नियंत्रण करण्यासाठी कायदा मंजूर केला? पंजाबने. बघा, देशभरात मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने 11 सप्टेंबर 2024 रोजी अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय प्रतीक म्हणून कोणाची निवड केली निवडणूक आयोगाने? तर शीतल देवी आणि राकेश कुमार. हे पॅरालिम्पिक जे काही पटू आहेत, शीतल देवी यांनी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य हे एशियन गेममध्ये जिंकले होते. तर वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादूटोणा उपचार, वाईट प्रथा हे प्रतिबंध करायचा आहे या जादूटोणा, असे विधेयक आसाममध्ये मांडण्यात आले. तर केंद्राच्या प्रस्तावित एक देश एक निवडणूक या धोरणाविरुद्ध, म्हणजेच या धोरणाविरुद्ध कोण होतंय, कोणते राज्य आहे? हे सरसर अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो की तामिळनाडू राज्य. कर्नाटकातील आस्थापने, उद्योग, व्यवसाय आणि दुकानाच्या पाट्यावर आता कर्नाटकातील कन्नड भाषेचा किती टक्के वापर अनिवार्य आहे? आता त्या जर तुम्ही एखादं दुकान असेल तुमचं, तर तिथे तुम्हाला आस्थापने, उद्योग, व्यवसाय असेल तर तुम्हाला तिथे काहीतरी फलक आहे पाट्यावर, त्या फलकावर तुम्ही जे काही माहिती लिहिसाल तुमच्या दुकानाची, तर त्यावर तुम्हाला जवळपास कन्नड भाषेमध्ये 60% मजकूर हवा तिथे. अशा पद्धतीने कर्नाटकमध्ये सांगितलेलं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR अहवालानुसार सर्वाधिक जे की देणगी मिळालेला पक्ष आहे ते भाजप आहे, 720 कोटी रुपयांनी. म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्ड ही पद्धत आहे. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्या पक्षाचे नाव काय ठेवले आहे? राष्ट्रीय लोकमंच. हे लक्षात असू द्या. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहाचे सदस्य राहिलेले पहिले पितापुत्र अतिशय महत्वपूर्ण आहे, शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. बघा मित्रांनो, 12 ते 15 मिनिटांमध्ये आपण ही 1 लाईनर स्वरूपात राजकीय घडामोडी कव्हर केलेल्या आहे आणि राजकीय घडामोडीचा पूर्णतः पार्ट 1, 2, 3 आणि हे लास्टमध्ये शॉर्टमध्ये 4 या पार्टमध्ये कव्हर झालेला आहे. आता पुढील आपण आर्थिक पार्ट घेऊया, नाहीतर पुरस्कार या पद्धतीने पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बघा मित्रांनो, असंच खेळच करंट अफेअर पूर्ण होणार तुमचा आणि त्यामध्ये तुम्ही फावल्या वेळेमध्ये पण हा व्हिडिओ बघू शकणार. पण व्हिडिओला थोडंफार लाईक करत जा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पण पोहोचेल ज्यांच्याजवळ सिम्प्लिफाईड एअरबुक पुस्तक नाही आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.